नमस्कार नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो. विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो, कोविड कोविड 19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग. मागील भागामध्ये आपण अंतर्गोल भिंग, बहिर्गोल भिंग आणि या भिंगांद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा याविषयी माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर गोलीय आरशांसाठी वापरले जाणारे कार्टेशियन चिन्ह संकेत कोणते आहेत त्यांचाही अभ्यास केलेला आहे. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार प्रकाशीय मध्य O हा आरंभ बिंदू मानला जातो. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा X अक्ष घेतात. चिन्हांचे संकेत पुढील प्रमाणे आहेत. वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशीय मध्यापासून मोजतात. प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात, तर डावीकडे मोजलेली अंतरे ऋण मानतात. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे धन असतात, म्हणजेच ऊर्ध्व अंतरे धन असतात, तर अधो अंतरे ऋण असतात. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते आणि अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते. वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर, उंची व नाभीय अंतर यांना भिंगाच्या प्रकारानुसार योग्य चिन्ह देण्याची काळजी घ्यावी लागते. भिंगाचे सूत्र काय आहे ते आपण बघूया. लेन्स फॉर्म्युला. वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि भिंगाचे नाभीय अंतर यांचा परस्पर संबंध दाखविणारे सूत्र म्हणजेच भिंगाचे सूत्र होय. वस्तूचे अंतर U, प्रतिमेचे अंतर V आणि भिंगाचे नाभीय अंतर F मानले जाते. त्यावरून आपल्याला सूत्र मिळते, फॉर्म्युला मिळतो 1/f = 1/v - 1/u. भिंगाचे सूत्र सर्व परिस्थितीत सर्व गोलीय भिंगांसाठी उपयुक्त असते. हे सूत्र U आणि V याच्या सर्व किमतींना, तसेच बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग म्हणजेच सर्व गोलीय भिंगांसाठी उपयुक्त पडते. मात्र सर्व अंतरांसाठी चिन्ह संकेत योग्यरित्या वापरणे अत्यंत आवश्यक असते. विशालन, मॅग्निफिकेशन. आता विशालन म्हणजे काय? तर विशालन म्हणजेच प्रतिमेच्या उंचीचे वस्तूच्या उंचीशी असलेले गुणोत्तर. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. बघा, प्रतिमेची उंची ही h2 मानली जाते आणि वस्तूची उंची, आपण जी वस्तू घेणार आहोत त्या वस्तूची उंची h1, तिची मिळणारी प्रतिमा ही h2. मग विशालन, भिंगामुळे होणारं विशालन हे काय घेतलं जातं? गुणोत्तर. तर प्रतिमेच्या उंचीचं वस्तूच्या उंचीशी असलेलं गुणोत्तर. विशालन म्हणजेच इक्वल टू प्रतिमेची उंची अपॉन वस्तूची उंची. m = h2/h1. आता हे भिंगामुळे होणारं विशालन वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांच्याशी सुद्धा संबंधित आहे. आणि म्हणून आपल्याला विशालनाचं अजून एक सूत्र या ठिकाणी आपण देऊ शकतो. विशालन मॅग्निफिकेशन = प्रतिमेचे अंतर अपॉन वस्तूचे अंतर. आता प्रतिमेचे अंतर म्हणजेच आपण घेतो V. therefore m = v/u. लक्षात ठेवा, मॅग्निफिकेशन आपल्याला ज्याप्रमाणे दिलेलं असेल, प्रतिमेची उंची
वस्तूची उंची, त्यानुसार आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. तर आपण भिंगाचे सूत्र बघितलं, त्यानंतर भिंगामुळे होणारे विशालन याचं सूत्र आपण बघितलं. भिंगाची शक्ती म्हणजे काय हे आपण बघणार आहोत, पॉवर ऑफ अ लेन्स. तर भिंगाची शक्ती म्हणजे काय, तर प्रकाश किरणांचे जे अभिसरण किंवा अपसरण करण्याची भिंगाची क्षमता ही त्यांच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते. प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याची भिंगाची क्षमता ही त्याच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते. तर अशा प्रकारे आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या या भिंगाच्या क्षमतेला भिंगाची शक्ती असे म्हणतात. भिंगाची शक्ती ही त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक असतो. भिंगाची शक्ती म्हणजेच काय, तर मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक असतो. भिंगाच्या शक्तीचे एकक डायोप्टर आहे. शक्ती म्हणजेच P, पॉवर ऑफ लेन्स म्हणून P, आणि आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला मिळतो P इज इक्वल टू 1/F. भिंगाची शक्ती म्हणजेच काय, तर नाभीय अंतराचा व्यस्तांक, आणि म्हणून P इज इक्वल टू 1/F. आणि शक्तीचं या एकक आहे डायोप्टर, कॅपिटल D. 1 डायोप्टर इज इक्वल टू 1/1 मीटर. भिंगांचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. आता भिंगांचा संयोग म्हणजे काय, काही वेळेला आपल्याला एकापेक्षा जास्त भिंग वापरावी लागतात. भिंगांचा संयोग, तर नाभीय अंतरे F1 आणि F2 असलेली दोन भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास संयोगामुळे त्यांचे परिणामी नाभीय अंतर F होते. बघा, दोन भिंग आपण घेतली तर प्रत्येक भिंगाचं नाभीय अंतर, पहिल्या भिंगाचं F1, दुसऱ्या भिंगाचं F2 ही परस्परांना स्पर्श करून ठेवलेली आहेत, त्यामुळे परिणामी नाभीय अंतर होणार आहे F. आता हे आपण पुढील सूत्राने दाखवतो. 1/F इक्वल टू 1/F1 प्लस 1/F2. हे झालं परिणामी नाभीय अंतर. तर P1 आणि P2 ही दोन भिंगांची शक्ती असल्यास, बघा भिंगांच्या शक्तीचं आपण बघणार आहोत. भिंगाची शक्ती P1 आणि P2 ही दोन भिंग आहेत, दोन भिंगांची ही आपण शक्ती P1 P2 घेतल्या, तर जी परिणामी शक्ती म्हणजेच P, तर दोन भिंगे जेव्हा आपण परस्परांना स्पर्श करून ठेवतो तेव्हा त्यांच्या संयोगी भिंगाची शक्ती ही दोन्ही भिंगांच्या शक्तीच्या बेरजे इतकी असते, आणि म्हणून P इज इक्वल टू P1 प्लस P2. P इज इक्वल टू P1 प्लस P2. आता ही जी सूत्र आपण बघितलेली आहेत, या सूत्रावर आधारित काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. आता आपण काय काय बघितलं, तर भिंगाचं सूत्र बघितलं, भिंगामुळे होणारे विशालन त्याचं सूत्र बघितलं, आणि भिंगाच्या शक्तीचे सूत्र अभ्यासलेलं आहे. पहिलं उदाहरण बघूया आपण. एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे. त्यासमोर 30 सेंटीमीटर अंतरावर 2 सेंटीमीटर उंचीची वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा कोठे मिळेल, त्या प्रतिमेची उंची किती असेल आणि भिंगाने केलेले विशालन किती असेल. बघा, काय उदाहरण नीट वाचून घ्या. नाभीय अंतर 20 सेंटीमीटर, फोकल लेंथ आपल्याला दिलेली आहे. त्या भिंगासमोर 30 सेंटीमीटर अंतरावर 2 सेंटीमीटर उंचीची वस्तू ठेवल्यास, म्हणजे आपल्याला काय काय दिलंय बघा. दिलेले भिंग हे बहिर्गोल भिंग आहे. आधी भिंग लक्षात घ्यायचं कोणतं दिलेलं आहे.
बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर आपण बघितलं, नेहमी काय घेतो आपण, धन असतं आणि म्हणून F बरोबर +20 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट काय सांगितलंय, त्याच्या समोर 30 सेंटीमीटर अंतरावर एक वस्तू ठेवली आहे. त्या वस्तूची उंची 2 सेंटीमीटर, म्हणजेच U समोर वस्तू ठेवली आहे. वस्तू म्हणजेच काय झालं, वस्तूचं अंतर आपण U घेतो. आता बहिर्गोल भिंगासमोर असलेली वस्तू आहे, तिचं अंतर नेहमी ऋण घ्यायचं आहे. सो U इज इक्वल टू -30 सेंटीमीटर. प्रतिमा किंवा ती जी वस्तू आपण घेतली त्या वस्तूची उंची किती आहे, 2 सेंटीमीटर. वस्तूची उंची म्हणजे आपण घेतो H1, मग H1 बरोबर +2 सेंटीमीटर. आता वस्तूची उंची समोर ठेवली आहे वस्तू आपल्या, आणि ही आपण उंची काय घेणार आहोत, प्लस. काय विचारलंय आपल्याला, तिची प्रतिमा कोठे मिळेल, प्रतिमेची उंची किती असेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला V काढायचा आहे आणि प्रतिमेची उंची म्हणजे H2 काढायचं आहे आणि भिंगाने केलेले विशालन किती असेल म्हणजे M किती असेल. आता V म्हणजेच प्रतिमेचं अंतर आपल्याला काढायचं, प्रतिमा कोठे मिळणार ते आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला V काढावं लागणार आहे. सुरुवातीला आपण सूत्र लिहूया. भिंगाचे सूत्र 1/F इज इक्वल टू 1/V मायनस 1/U. F आपल्याला माहिती आहे, V आपल्याला काढायचं आहे आणि U आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला 1/F प्लस 1/U इज इक्वल टू 1/V. आपल्याला V काढायचंय म्हणून आपण 1/U या बाजूला घेतलं. आता किमती घालू. 1/20 दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेतल्या अगोदर. सूत्र मिळालं आपल्याला 1/V इज इक्वल टू 1/F. F म्हणजे +20, U -30. सो 1/20 प्लस 1/-30. आता हे जे चिन्ह आहे ऋण, हे आपण या ठिकाणी लिहू, प्लस मायनस मायनस, दॅट इज इक्वल टू 1/20 मायनस 1/30. छेद समान करू, किती येणार 60. म्हणून या ठिकाणी कितीने गुणावं लागेल आपल्याला, 3 ने गुणावं लागेल आणि म्हणून अंशाला पण 3 ने गुणलं म्हणजेच 3 वजा या ठिकाणी 60 करण्यासाठी 2 ने गुणावं लागेल म्हणून इथे पण 2 ने. सो 3 - 2/60 दॅट इज इक्वल टू 1/60. आता 1/V इज इक्वल टू 1/60. therefore V इज इक्वल टू 60 सेंटीमीटर. बरोबर. तिरकस गुणाकार करूनही आपण हे काढू शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपण प्रतिमा किती अंतरावर आपल्याला मिळणार आहे, 60 सेंटीमीटर. V आपण काढलं. V म्हणजेच प्रतिमेचं अंतर, तर V चं चिन्ह आपल्याला धन मिळालं, म्हणजेच प्रतिमा ही भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर आणि भिंगाच्या ज्या बाजूला आहे त्या बाजूच्या विरुद्ध बाजूला आपल्याला ही प्रतिमा मिळणार आहे. लक्षात घ्या, चिन्हावर आपल्याला हे ठरवायचं आहे. चिन्ह धन आलं आणि म्हणून प्रतिमा भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर आणि वस्तू भिंगाच्या ज्या बाजूला असेल त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला ही प्रतिमा मिळणार आहे आणि ही कशी असणार आहे, वास्तव प्रतिमा असेल. आता पुढचं आपल्याला काय काढायचं आहे, त्या प्रतिमेची उंची. बरोबर. प्रतिमेची उंची म्हणजेच आपल्याला H2 काढायचा आहे. या ठिकाणी H1 आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, H2. H1 आपल्याला दिलेला आहे. प्रतिमेची उंची आपल्याला काढायची आहे. H2/H1 इक्वल टू V/U. आपण सूत्र काढलेलं आहे, बघितलेलं आहे हे. सो V ची किंमत आपण काढली, U आपल्याला दिलेला आहे, H1 दिलेला आहे. किमती घालू. H2/2 इक्वल टू 60. मग V ची किंमत आहे 60 आणि U ची किंमत -30.
Therefore, H2 is equal to 60 upon -30 into 2. या ठिकाणी आपण भाग लावूया. 31 जा 30, 32 जा 60. Okay, so H2 is equal to -2 into 2, that is equal to -4 सेंटीमीटर. म्हणजेच H2 आपल्याला काय मिळालं? -4 सेंटीमीटर. ही झाली प्रतिमेची उंची. आता या ठिकाणी H2 चं चिन्ह आपल्याला ऋण मिळालं, म्हणजेच प्रतिमा उलट असेल. H2 चे चिन्ह ऋण आहे म्हणजे प्रतिमा उलट असेल आणि प्रतिमेची उंची असणार आहे ऋण 4 सेंटीमीटर. आता पुढचं आपल्याला काढायचंय विशालन. M बरोबर H2 upon H1. H1 आपल्याला दिलेला आहे, H2 आपण काढलं. Therefore, M is equal to -4 upon 2, that is equal to -2 सेंटीमीटर. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि म्हणून विशालन M is equal to आपल्याला मिळालं -2. आता M चं चिन्ह सुद्धा आपल्याला ऋण मिळालं, म्हणजेच प्रतिमा उलट असेल आणि भिंगाने केलेले विशालन किती आलं? -2. तर अशा प्रकारे दिलेल्या गोष्टींच्या सहाय्याने योग्य अशा सूत्रांचा आणि चिन्ह संकेत वापरून आपण उदाहरण सोडवू शकतो. पुढचं उदाहरण बघूया. बहिर्गोल भिंगासमोर 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची वास्तव प्रतिमा भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर तयार झाली तर त्या भिंगाचे नाभीय अंतर काढा. आता काय दिलेलं आहे बघा. बहिर्गोल भिंग दिलेला आहे आणि भिंगासमोर 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली वस्तू, म्हणजेच वस्तूचं अंतर दिलेलं आहे. तिची प्रतिमा किती अंतरावर तयार झाली? 20 सेंटीमीटर अंतरावर तयार झाली. आपल्याला फोकल लेंथ म्हणजे नाभीय अंतर काढायचं आहे. दिलेल्या गोष्टी लिहूया. दिलेले भिंग बहिर्गोल भिंग आहे. U बरोबर दिले आहे -60 सेंटीमीटर. U म्हणजेच काय? तर वस्तूचं अंतर. त्या वस्तू ठेवलेली आहे 60 सेंटीमीटर अंतरावर. बहिर्गोल भिंगासमोर आहे म्हणजेच -60. V + 20 प्रतिमेचं अंतर म्हणजे V किती आलेलं आहे? +20 सेंटीमीटर आणि आपल्याला F काढायचा आहे. बहिर्गोल भिंग आहे. सूत्र लिहूया. 1/F = 1/V - 1/U. किमती घालू. V ची किंमत 20, U ची किंमत -60. सो 1/20 -1/-60. आता हे मायनस आणि मायनस काय होणार आहे? प्लस, दॅट इज इक्वल टू 1/20 + 1/60 छेद समान 60. 23 जा 60, 61 जा 60, so 3 + 1/60 that is equal to 4/60. भाग लावा. 4 × 4 15 चौक 4 15 60, 15 चौक 60. Therefore 1/F is equal to 1/15 and therefore F is equal to +15 सेंटीमीटर. बघा चिन्ह लिहायला विसरू नका. चिन्ह लक्षात घ्या ठिकाणी +15 सेंटीमीटर आणि म्हणून भिंगाचे नाभीय अंतर बरोबर 15 सेंटीमीटर. तर 3 सेंटीमीटर उंचीची टाचणी बहिर्गोल भिंगापासून 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असताना टाचणीच्या आभासी प्रतिमेची उंची 12 सेंटीमीटर असल्याचे आढळून येते तर भिंगाचे नाभीय अंतर काढा. आता बघा दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या. काय काय दिलंय? बहिर्गोल भिंग आहे पहिलं दिलेलं. 3 सेंटीमीटर उंचीची टाचणी म्हणजेच आपल्याला काय दिलेली आहे? वस्तूची उंची दिलेली आहे 3 सेंटीमीटर. H1 दिलेला आहे. 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली म्हणजेच वस्तूचं अंतर दिलंय U आपल्याला दिलेला आहे आणि आभासी प्रतिमेची उंची म्हणजेच आपल्याला H1 दिलेला आहे. आपण गोष्टी लिहून घेऊ. H1 बरोबर 3 सेंटीमीटर. U = -10 कारण बहिर्गोल भिंग आहे आणि H2 = 12 सेंटीमीटर. F बरोबर किती? नाभीय अंतर आपल्याला काढायचं आहे. आता पहिले आपण सूत्र वापरूया. H2/H1 = V/U
किमती घालू. H2 म्हणजेच 12, H1 म्हणजेच 3. सो 12/3 इक्वल टू V अपॉन -10. तिरकस गुणाकार करू. 12/3 इंटू -10 इक्वल टू V. 3 1 जा 3, 3 4 जा 12. Therefore V is equal to -40 सेंटीमीटर. आता V ची किंमत आपल्याला मिळाली. H1, H2 किमती दिलेल्या आहेत, U दिले आहेत आणि V ची किंमत आपण काढली. आता आपल्याला नाभी अंतर काढायचं आहे. सूत्र वापरूया. 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. किमती घालू. 1/-40 मायनस 1/-10. मायनस मायनस या ठिकाणी प्लस झालं. Therefore 1/f इक्वल टू -1/40 प्लस 1/10. छेद समान करून घेऊ. 40 होईल. Therefore 1/f इक्वल टू -1 या ठिकाणी कितीने गुणावं लागेल? 4 ने 40 करण्यासाठी. Therefore 1 into 4, 4. So -1 plus 4 that will be equal to 3/40. And therefore f will be equal to, व्यस्त घेऊ आपण, 40/3. उत्तर मिळालं आपल्याला 13.33 सेंटीमीटर. त्या म्हणून भिंगाचं नाभी अंतर किती असेल? 13.33 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे दिलेल्या गोष्टी काय आहेत ते लिहून घ्या. भिंग कोणता आहे त्याप्रमाणे यूचं चिन्ह ठरवून घ्या आणि सूत्रांचा उपयोग करून उदाहरण सोडवायचं आहे. ओके. नेक्स्ट, 2.5 मीटर नाभी अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगासमोर मुलाने किती अंतरावर उभे राहावे म्हणजे त्याची प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल. बघा आता काय सांगितलेलं आहे. नाभी अंतर दिलेलं आहे. एक बहिर्गोल भिंग आहे. मुलाने त्या भिंगासमोर किती अंतरावर उभं राहिलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं या ठिकाणी? येस, यू ची किंमत काढायची आहे. वस्तूचं अंतर म्हणजे आपण किती, त्या मुलाने किती अंतरावर उभं राहायचं म्हणजेच त्याची प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल. काय दिलंय बघा, F बरोबर 2.5 मीटर. आता प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल म्हणजेच प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची हे जर आपण बघितलं तर काय येणार आहे? H2/H1 इक्वल टू -½ कारण काय आहे, बहिर्गोल भिंगासमोर आहे. बघा, जर त्या मुलाची उंची 2 मीटर असेल तर त्याची प्रतिमा जी आहे ती त्याच्या उंचीच्या निम्मी म्हणजे अर्धी असणार आहे. म्हणजेच जर त्या मुलाची उंची 2 मीटर असेल तर प्रतिमेची उंची असणार आहे 1 मीटर. आणि म्हणून प्रतिमेची उंची छेद वस्तूची उंची हे गुणोत्तर हे किती घेतलं आपण? -1/2. आपल्याला काढायचं आहे मुलाने किती अंतरावर उभे राहावे. यू बरोबर किती? तर H2/H1 इक्वल टू -½ दिलेला आहे. पण H2/H1 बरोबर काय आहे? V/U, राईट. आणि म्हणून -1/2 इक्वल टू V/U किंवा V/U इक्वल टू -1/2. Therefore V is equal to -U/2. आता V ची किंमत आपण काढली. नाभी अंतर आपल्याला दिलेलं आहे त्यावरून आपण U ची किंमत काढणार आहोत. सूत्र लिहूया. 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. 1/2.5 इक्वल टू 1/v ची किंमत काय आहे? -U/2. ही घातली इथे -U/2 मायनस 1/u. तर 1/-U/2 म्हणजेच 2/-2/u बरोबर. -2/u मायनस 1/u. Therefore 1/2.5 इक्वल टू छेद समान u -2 -1. Therefore 1/2.5 इक्वल टू -3/u.
तिरकस गुणाकार करूया. U इज इक्वल टू -3 इंटू 2.5. Therefore, U इज इक्वल टू -7.5 मीटर. आता हे जे आहे हे वस्तूचं भिंगापासूनचं अंतर आपल्याला मिळालं. म्हणजेच त्या मुलाने त्या बहिर्गोल भिंगासमोर 7.5 मीटर अंतरावर उभे राहावे, म्हणजे त्याची प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल. लक्षात बघा, प्रश्न कसा आहे तो लक्षात घ्या आणि त्यावरून दिलेल्या गोष्टी लिहून घेऊन आपल्याला अपेक्षित जे काढायचं आहे त्याकडे आपल्याला जायचं आहे. तर पुढचं उदाहरण बघा. एक वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर मिळते. भिंगाचे नाभीय अंतर किती असेल आणि भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे. आता वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे, म्हणजेच U बरोबर -60 सेंटीमीटर. तिची प्रतिमा म्हणजेच आपल्याला V दिले, V बरोबर -20 सेंटीमीटर भिंगाच्या समोरच मिळते. नाभी अंतर आपल्याला काढायचं आहे, F बरोबर किती. सूत्र लिहूया आपण. 1/F इक्वल टू 1/V मायनस 1/U. किमती घालूया. Therefore 1/F इक्वल टू 1/-20 मायनस 1/-60. U ची किंमत आहे -60 आणि V ची किंमत -20. That is equal to -1/20 मायनस मायनस प्लस 1/60. छेद समान केला, 60 झाला. Therefore या ठिकाणी आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे? 20 त्रिक 60, म्हणून इथे पण 3 ने. Therefore 1/F equal to -3 plus 1/60. That is equal to -2/60. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 0. So 1/F equal to -1/30 and therefore F is equal to -30. आता F ची किंमत आपल्याला ऋण आलेली आहे, म्हणजेच भिंगाचे नाभीय अंतर ऋण 30 सेंटीमीटर. नाभीय अंतर ऋण आहे, म्हणजेच हे भिंग कोणतं असणार आहे? येस, अपसारी भिंग आहे. नाभीय अंतर ऋण आहे, यावरून हे भिंग अपसारी आहे. भिंगाची शक्ती आपल्याला हे आपण सूत्र अभ्यासलेलं आहे, त्यावर आधारित एक उदाहरण बघू. 0.5 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाची शक्ती काढा. F दिलेला आहे, दिलेले भिंग बहिर्गोल आहे, म्हणून नाभीय अंतर धन. F इक्वल टू प्लस 0.5 मीटर. शक्ती काढायची आहे, P इज इक्वल टू हाऊ मच. भिंगाच्या शक्तीचं सूत्र लिहूया. P इज इक्वल टू 1/F. दॅट इज इक्वल टू 1/0.5, म्हणजेच किती येणार आहे? 2 डायोप्टर. म्हणून बहिर्गोल भिंगाची शक्ती 2 डायोप्टर. 0.5 म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो? हे दशांश चिन्ह घालवण्यासाठी वरती एक 0 दिलं, म्हणजे 10/5 आणि 5 1 जा 5, 5 2 जा 10, आणि म्हणून P ची किंमत आपल्याला मिळाली 2. दोन 2.5 आणि 1.7, 2 2.5 आणि 1.7 डायोप्टर इतकी शक्ती असलेली भिंग जवळजवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल? आता 3 भिंग आहेत, आपण बघितलं आता मगाशी. भिंगाची ज्या वेळेला आपण एकत्र तो भिंगांचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आपण बघितलं. या ठिकाणी 3 भिंग एकमेकांच्या जवळ ठेवलेली आहेत, तर परिणामी शक्ती आपल्याला P काढायची आहे. P1 इक्वल टू 2 डायोप्टर, P2 इक्वल टू 2.5 डायोप्टर and P3 इक्वल टू 1.7 डायोप्टर. P इज इक्वल टू हाऊ मच? सोपं उदाहरण. P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. 2 प्लस 2.5 प्लस 1.7 बेरीज करा, एकूण शक्ती किती आलं? 6.2 डायोप्टर.
आणि म्हणून त्या 3 भिंगांची एकूण शक्ती 6.2 डायोप्टर एवढी येईल. तर अशा प्रकारे आपण नाभी अंतर काढू शकतो, भिंगाची शक्ती काढू शकतो, प्रतिमेची उंची विचारली असेल तर ती काढू शकतो. त्यासाठी योग्य त्या सूत्रांचा उपयोग करून आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. पुढचे एक उदाहरण बघूया. 20 सेंटीमीटर नाभी अंतर असलेली 2 बहिर्गोल भिंगे एकमेकास स्पर्श करून ठेवली तर त्यांच्या संयोगांची शक्ती किती? आता 2 बहिर्गोल भिंग एकमेकांना स्पर्श करून ठेवली आहेत बघा. लक्षात घ्या F1 बरोबर 20 सेंटीमीटर. आता शक्ती जी आहे ही आपण त्याचं एकक मीटर आहे लक्षात ठेवा, आणि त्यामुळे भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक होय, हे आपण शिकलेलो आहोत. आणि त्यामुळे नाभीय अंतर जर सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे तर ते आपल्याला मीटर मध्ये करून घ्यावं लागेल. Therefore F1 equal to 0.2 मीटर. दुसऱ्या भिंगाचंही नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे, म्हणून F2 equal to 20 सेंटीमीटर. That will be also equal to 0.2 मीटर. आता आपल्याला P शक्ती काढायची आहे. P is equal to how much? तर सूत्र आपल्याला माहिती आहे P is equal to 1/F बरोबर. परंतु या ठिकाणी 2 भिंग आहेत म्हणून आपल्याला पहिले आधी नाभी अंतर काढावं लागेल, परिणामी नाभी अंतर काढावं लागेल. 1/F equal to 1/F1 plus 1/F2. That is equal to 1/0.2 plus 1/0.2 छेद समान. That is equal to 1 plus 1/0.2. This will be equal to 2/0.2. आणि हे किती आलं? 1/F equal to 1/0.1 and therefore F is equal to 0.1 मीटर. मिळालं आपल्याला नाभी अंतर F मिळालं. आता P is equal to 1/F 1/0.1 म्हणजेच किती येणार आहे? 10 डायोप्टर. आणि म्हणून त्या 2 भिंगांच्या संयोगांची शक्ती किती असणार आहे? 2 डायोप्टर. ओके. तर अशाच काही उदाहरणांचा तुम्ही सराव करा. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. सूत्र लक्षात ठेवा आणि त्यानुसार उदाहरणं सोडविण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.